आज थोडासा उशीर झालेला आहे. पहिला सामना हा 5 षटकांचा होत आहे. मॅचला आता सुरुवात होत आहे. मॉन्स्टर 11 संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता मॉन्स्टर 11 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आणि आता मॉन्स्टर 11 ला विनंती करूया की लगेच आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण आखा. अष्टविनायक वॉरियर्स आपल्याला विनंती आहे की आपण बॅटिंग ऑर्डर तत्परतेने मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. डे क्रमांक 3 ला आता होते सुरुवात या स्पर्धेचा. हा तिसरा दिवस आणि दोन्ही टीमला विनंती करूया की आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आज होणार लढती डे क्रमांक 3 मध्ये मॉन्स्टर 11 अष्टविनायक वॉरियर्स, दादासाहेब स्मृती 11 त्यांच्या विपक्ष रिवांश 11 हे दोन सामने प्रथमतः होणार आहेत. तिसरा सामना पुन्हा एकदा मॉन्स्टर 11 विपक्ष रिवांश 11. चौथा सामना दादासाहेब स्मृती 11 अष्टविनायक वॉरियर्स विपक्ष रिवांश 11 हा पाचवा सामना आहे. आणि शेवटचा सामना दादासाहेब 11 विपक्ष मॉन्स्टर 11. या आज होणाऱ्या 6 लढती आहेत डे क्रमांक 3 मध्ये. आज बरेचसे खेळाडू खेळत आहेत.
गेल्या 2 दिवसाचा खेळाचा आपण आढावा घेतला ना तर सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये कोणी कुठलेल्या आहेत 143 धावा 18 षटकार 6 फोर. ओझरडे गावचा सुशांत शिंदे अजूनही पहिल्या क्रमांकावरती आहे. दुसऱ्या क्रमांकावरती विशाल चोरगे जे जांभळी गावचे आहेत 118 धावा 11 सिक्स आणि 4 फोर द्वितीय क्रमांकावरती आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. संकेत केळंबे गाव उळूम 109 धावा 11 षटकार 6 फोर. हे 3 आतापर्यंतचे फलंदाज आहेत. ही क्रमवारी आपण पाहिली परंतु गोलंदाजीमध्ये बदल झालेला आहे. पसरणीचे मनोज मांढरे पहिल्या क्रमांकावरती आलेले आहेत. कालपर्यंत धीरज कासुर्डे पहिल्या क्रमांकावरती होते परंतु त्यांना मागे टाकत मनोज मांढरे यांनी 7 विकेट टिपलेले आहेत आणि धीरज कासुर्डे हे आता क्रमांक 2 वरती आहेत. प्रथमेश साळुंके 4 गडी घेत तृतीय क्रमांकावरती पोहोचलेले आहेत. हे आतापर्यंतचा लेखाजोखा आहे या स्पर्धेचा. परंतु आज कशा प्रकारचा खेळाडू करतील याच्यावरती भरपूर काय अवलंबून असेल. याच्यामध्ये काय उद्या बदल होईल का याची चर्चा आपण उद्या करूया परंतु आज चर्चा करूया होणाऱ्या मॅच बद्दल आपण चर्चा करत आहोत. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दोन्ही संघांना आपण देत आहोत शुभेच्छा. आणि आज बऱ्याचशा ठिकाणी थोडं पाणी आहे परंतु आता याच्यातही खेळाडूंना खेळावं लागेल. काही ठिकाणी ग्राउंड पूर्ण सुकलेलं आहे कारण काल 6च्या नंतर जो पाऊस सुरू झाला तो मध्यरात्रीही पडत होता त्यामुळे ग्राउंडला सुकायला वेळ जास्त मिळू शकलेला नाहीये. परंतु काही ठिकाणी ग्राउंड सुका आहे काही ठिकाणी फक्त थोडंसं पाणी आणि काही ठिकाणी थोडंसं चिखल आहे. परंतु आता या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर याच्यामध्येच खेळाडूंना खेळावं लागेल. पहिला सामना 5 षटकांचा आहे. याची आपण दक्षता घ्या. आयोजन समितीने मेहनत घेतलेली आहे. सकाळपासून जर आपण काम पाहिलं असेल ना बऱ्याचशा ठिकाणी जे पाणी साचलं होतं त्याला बाहेर काढण्याचं काम आयोजन समितीने केलेलं आहे. परंतु काही ठिकाणी मैदानाच्या बाहेर थोडं जास्त पाणी आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये आता मैदान बऱ्यापैकी सुकलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं होतं ते पाणी आयोजकांनी बाहेर काढलेलं आहे. आयोजन समितीने त्यांचं कौतुक आपण करूया. शर्तीचे प्रयत्न त्यांनी केले आणि त्यानंतर आता मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देत आहोत शुभेच्छा. मनीष मांढरे यांनी टॉस जिंकला आणि सांगितलं की आम्ही गोलंदाजी करत आहोत. आता खेळाडूंना काहीतरी सूचना देताना आपण त्यांना पाहत आहोत. षटक क्रमांक 1 मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती मांढरदेवचे एक भेदक गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. सौरभ पोळ स्वरूप पोळ यांच्या हाती बॉल सोपवलेला आहे. षटक क्रमांक 1 साठी बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी येते. एका बाजूला आसरे गावचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर सतीश सनस दुसऱ्या बाजूला सोमेश्वरवाडीचे ऑलराऊंडर क्रिकेटर निलेश पोमन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया मॅचसाठी शुभेच्छा. षटक क्रमांक 1 साठी स्वरूप पोळ मांढरदेव गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पठार विभागातील एक ऑलराऊंडर आहेत. बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत परंतु एका बाजूला स्ट्राईक वरती एका युवा खेळाडूला बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला आपण पाहत आहोत. सोमेश्वरवाडी पठाराच्याच बाजूला सर गाव आणि त्या गावचा खेळाडू निलेश पोमन पहिला बॉल फेस करतील म्हणजे दोन्ही खेळाडू पठार विभागातील एकामेकांसमोर. बॉलर आणि बॅट्समन पहिला बॉल पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा टाकलाय आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल अगदी डोळ्यांच्या समोर इष्टरक्षकाच्या दिशेने गेला. डॉट बॉल टाकलाय. स्वरूप पोळ पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आपली चमक धमक दाखवतायत आणि या डावाची आणि या ओव्हरची सुरुवात स्वरूप पोळ यांनी डॉट बॉलने केली आहे. स्ट्रायकर इनला बॅट्समन निलेश पोमन तयार. स्वरूप पोळ गोलंदाजीमध्ये भेदकता आहे अचूकता आहे दिशेवरचं नियंत्रण चांगलं आहे. पुन्हा तयार. बॉल तर हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे क्षेत्ररक्षकांवरती बंधन आहेत. बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत. स्कोर बोर्डचा श्री गणेशा होतोय बॅटिंग करत असताना.
अष्टविनायक वॉरियर्स हा संघ बॅटिंग करत असताना आतापर्यंत स्कोर बोर्डचा श्री गणेश करतोय. 2 धावांवरती हा संघ जाऊन पोहोचलाय. स्वरूप पोळ यांनी आतापर्यंत 2 बॉल टाकले, 2 धावा खर्च केलेले आहेत. बॉल क्रमांक 3 स्ट्रायकर एंड लाईक युवा ऑलराऊंडर निलेश पोमन. क्षमता आहे या खेळाडूकडे, प्रारंभिक जोडीमध्ये आणलेला आहे बॅटिंगसाठी. बॅटची कडा घेणारा बॉल पाठीमागच्या बाजूला निघालाय. लॉंग स्टॉपला शर्यत लागली आहे क्षेत्ररक्षकांनी बॉलमध्ये आणि अखेरकार बॉलने जिंकली. आणि आजच्या दिवसातला पहिला चौकार सोमेश्वर वाडीच्या निलेश पोमन यांच्या बॅटमधून आलाय. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. चौकार. स्वरूप पोळ यांनी हा बॉल चांगला टाकला होता. हाही बॉल थोडासा पाठी ओढला होता. त्या बॉलवरती प्रहार करायला निलेश पोमन गेले, परंतु बॅटची कडा घेऊन बॉल इष्टरक्षकाच्या डोक्यावरतून पाठीमागच्या बाजूला लॉंग स्टॉपला सीमारेषा चिरताना पाहायला मिळाला. बॉलर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरून तयार. स्वरूप पोळ राईट आर्म राऊंड द विकेट. पुढे सोडलाय, शरीरापासून दूर नेलाय, डॉट आलाय. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव येत नाहीये. स्वरूप पोळ यांची गोलंदाजी मधली लकब ही खासियत आहे. शरीरापासून बॉल दूर ठेवायचा, पाठी ओढायचा, कधी बॉल पुढे सोडायचा. स्वरूप पोळ चांगली गोलंदाजी या बॉलच्या पाठीमागे. 6 धावा, 0 गडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या आता षटकातील 2च बॉल बाकी. स्ट्रायकर एंडला फलंदाज निलेश पोमन. एक चांगली संधी त्यांना या प्रीमियर लीग मध्ये मिळाली आहे आणि त्या संधीचा सोनं करावं लागेल. हाई बॉल स्वरूप पोळ डावपेच उधळून लावतायत. शरीरापासून बाहेर टाकला, डॉट आलाय. रिप्ले टेलिकास्ट. शप्पल झाले होते हा बॉल खेळण्यासाठी आणि त्यानंतर पंचांनी सांगितलं की डॉट बॉल आहे. जर फलंदाजाच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेरच असेल तरच त्या बॉलला पंच व्हाईट बॉल घोषित करतात, परंतु बॅट्समन पासून हा बॉल फार जवळ होता, त्याचमुळे पंचांनी सांगितलं की डॉट आहे. स्वरूप पोळ शेवटचा बॉल. स्ट्रायकर एंडला निलेश पोमन. चांगला बॉल हाई टाकलाय. लागोपाठचे 3 बॉल डॉट टाकलेले आहेत. स्वरूप पोळ यांनी काय गोलंदाजी केली आहे, कमालीचं षटक हाताळलंय. हाई बॉल कट केलाय, शरीरापासून दूर नेलाय, खोलवर टप्प्याचा टाकलाय हा बॉल. स्वरूप पोळ लाजवाब षटक हाताळलेला आहे. निलेश पोमन सारख्या फलंदाजाला, युवा खेळाडूला बांधून ठेवलं. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 6. प्रथम बॅटिंग करताना अष्टविनायक वॉरियर्स टीमने बनवलेले आहेत. चला पॉवर प्ले षटक संपलंय. खुलं क्षेत्ररक्षण लावा. टीम मॉन्स्टर 11 ला विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. चला खुलं क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावा. पॉवर प्ले क्रमांक 1 आपण पाहिला आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये एकाच ओव्हरचा पॉवर प्ले आपण पाहत आहोत आणि ते पॉवर प्लेचं षटक आता संपलंय, परंतु ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्कवरती केलाय बदल. गोलंदाजी मार्कवरती या ग्राउंडच्याच बाजूला राहिला असणारे अजय गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. म्हणजे होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंडवरती आता या प्रीमियर लीगचं वैयक्तिक पहिलं षटक हाताळत आहेत आणि सांघिक दुसरं. बॉलर तयार. दिशा दिली या बॉलला, फक्त बॉलने गॅप शोधलाय. लेट कट, शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि या युक्तीचा वापर बॅटिंग करताना सतीश सनस यांनी केलाय. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावींसाठी बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवरती मिळतोय चौकार. शेवटी या बॉलला दिशा दिली, लेट कट केला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे गेलेला आहे बॉल. पाऊस पडलाय त्याच्यामुळे आउटफील्ड स्लो आहे. मैदानामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अजूनही थोडासा ओलावा आहे, परंतु या बॉलने सीमारेषा ओलांडली. म्हणजे या फटक्याच्या पाठीमागे गोलंदाजीच्या वेगाचा वापर केला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. 4 धाबींसाठी. चला घाई करा. दोन्ही टीमला आपण विनंती करूया. पॉवर प्लेचं षटक संपलं, त्यानंतरचं खुलं क्षेत्ररक्षण. सी कॉर्नरला एक खेळाडू आहेत, लॉंग ऑफला एक खेळाडू, एक्स्ट्रा कव्हरला, डीप कव्हरला. हे 30 यार्ड वर्तुळाबाहेर बॅकअप आहे. एक डीप मिड विकेटला खेळाडू आहे. डीप स्क्वेअर लेग खाली आहे, थर्ड मॅन खाली आहे, फाईन लेग खाली आहे, बॅकवर्ड डीप पॉइंट खाली आहे. उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल. एक पाय रवत खेळण्याचा प्रयत्न, परंतु अजय यांनी डावपेच उधळून लावले. पहिला बॉल
जरी 4 धावा दिल्या असल्या तरी त्यानंतरच्या बॉलवरती कमबॅक केलंय अजय. चांगला बॉल टाकतायत, डॉट आलाय. सतीश सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे सतीश सनस. एक चांगला फिटनेस त्यांचा आवर्जून आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. बॅटिंगसाठी तयार, पायांचा वापर केला, निघालाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या पलीकडे. या डावातला पहिला षटकार आलाय डे क्रमांक 3 चा. आसरे गावाकडून खेळाडूचं नाव आहे सतीश सनस. पदलालित्याचा योग्य वापर केला आणि टायमिंग प्रॉपर केलं आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. आतापर्यंत जागेवरतून खेळणारे सतीश सनस पायांचा वापर करत पुढे आले, बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचले आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. अजय पुन्हा तयार, प्रतिभा आहे अजय यांच्याकडे. हे त्यांचं होम ग्राउंड. बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जातील का? जात आहेत. थोडेसे घसरले कारण काही ठिकाणी ओलावा आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल. पायांचा वापर केलाय, कव्हर्सला खेळाडू आणि अखेरकार मोठ्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय अष्टविनायक वॉरियर्स या टीमला. बॉल गॅप शोधू शकला नाही. फटका चांगला होता, फ्लॅट होता, लांबी कमी पडली आणि धक्का क्रमांक लागलाय पहिला अष्टविनायक वॉरियर्स या टीमला. ऑलराऊंडर खेळाडू या टीमचे मुखिया सतीश सनस चाललेत माघारी. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहे. रिप्ले टेलिकास्ट स्पोर्ट ऑन लाईव्हचा आपण पाहत आहोत. ज्या प्रकारचा बॉल होता आणि त्या बॉलवरती प्रहार करायला गेले आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले आणि विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक लागलाय पहिला अष्टविनायक वॉरियर्स या टीमला. आज सतीश सनस यांना एक पर्वणी होती. अर्धशतक जर झळकवलं असतं तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं. tenniscricket.in चे पहिले कॅमेरामॅन, सातारा प्रीमियर लीगचे आयोजक नयन भाऊ सकपाळ यांच्या वतीने पारितोषिक होतं, परंतु सतीश सनस आता माघारी चाललेले आहेत. परंतु हे पारितोषिक त्यांच्यासाठी आजच्या दिवसामध्ये कंटिन्यू आहे, परंतु झटपट माघारी चाललेले आहेत. 18 धावा एक गडी बाद. परंतु मिडल ऑर्डरमध्ये मैदानाच्या आतमध्ये आता कुणाला पाठवलं जाईल? अजय यांनी ते काम केलंय ज्या कामासाठी त्यांना बोलवलं होतं. काही बॉल त्यांचे महागडे निश्चित आहेत, परंतु एक जो बॉल होता तो महत्वाची विकेट मिळवून देणारा आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सोमेश्वरवाडीचा खेळाडू ऑलराऊंडर आहे जगन्नाथ मांढरे, अर्थात जगू मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आता दोन्ही खेळाडू खेळपट्टीवरती एकाच गावचे आहेत, परंतु धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 19 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना अष्टविनायक वॉरियर्स. सामना 5 षटकांचा आहे. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची पॉवर प्ले मध्ये सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात मिळू शकली नाही. पॉवर प्ले मध्ये दोन्ही फलंदाजांनी संयमाने खेळ केला. खास करून पॉवर प्लेचं षटक निलेश पोमन यांनी खेळून काढलं. त्यानंतर सतीश सनस स्ट्राईक वरती आले, आक्रमण केलं. तब्बल या ओव्हरमध्ये सतीश सनस यांनी 12 कुठल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यांना माघारी जावं लागलं या ओव्हरमध्ये आणि अजय यांनी ते काम केलं. धक्का क्रमांक पहिला दिला अष्टविनायक वॉरियर्सला. मॉन्स्टर 11ला पहिलं सुयश ओव्हर नंबर 3 साठी आता पठार विभागातील पर्याय निवड या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एक वेगळी रंगत आहे, चुरस आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंग बद्दल चर्चा केली. मनीष मांढरे या टीमचे मुखिया, कॅप्टन आणि आयकॉन गोलंदाजी मार्कवरती आहेत. खुल्या गटाची देखील बऱ्याचशा स्पर्धा मनीष मांढरे यांनी पुणे परिसरामध्ये खेळलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये निलेश पोमन, प्रतिभा याही खेळाडूकडे आहे. फटका फसलाय, परंतु पुन्हा एकदा पाठीमागच्या बाजूला क्षेत्ररक्षकाला बॉल थोडासा चकवा देतोय. एक धाव पूर्ण. निलेश पोमन यांना जो त्यांचा स्वाभाविक खेळ आहे तो त्यांना खेळावा लागेल. अनेक वेळा सोमेश्वरवाडी या टीमसाठी खेळ चांगला केलेला आहे, परंतु आज अष्टविनायक वॉरियर्स या टीमसाठी चांगला खेळ करावा लागेल. जगू मांढरे यांच्याकडे ती प्रतिभा आहे. आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची वाईच्या पश्चिम भागामध्ये ख्याती आहे, परंतु आज नावाला लौकिकी साजिशी खेळी करावी लागेल. परंतु समोरच्या बाजूने वेग. मनीष मांढरे गोलंदाजी मार्कवरती आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट निघतील. मनीष मांढरे 2 बॉल टाकले, 2 धावा खर्च केलेले आहेत. पुढे सोडलाय बॉल, फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली
आणि जगन्नाथ मांढरे चाललेले आहेत माघारी. धक्का क्रमांक दुसरा टीम अष्टविनायक वॉरियर्स या टीमला. रिप्ले टेलिकास्ट पहा. पुढे सोडलेला बॉल, क्रीजच्या खोलीचा वापर केला परंतु फटका फसला आणि 30 यार्ड वर्तुळामध्येच बॉल उभा राहिला आणि बाकीचं काम शॉर्ट मिड विकेटने चांगल्या प्रकारे केलं. कॅच पूर्ण केला. धक्का क्रमांक दुसरा लागला. मनीष मांढरे यांच्या विरुद्ध आक्रमण करायला गेले परंतु ते आक्रमण फसलं आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला बॉल. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. आता एका बाजूला अष्टविनायक वॉरियर्स झटपट 2 गडी गमवतोय परंतु आता इथून पुढे अष्टविनायक वॉरियर्स या टीमला हवी आहे एक छोटीशी पार्टनरशिप. आसरे गावचा आता प्रशांत चौधरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. मिडल ऑर्डर मध्ये प्रशांत चौधरी असे खेळाडू आहेत जे आघाडीलाही बॅटिंग करू शकतात आणि मधल्या फळीमध्ये बॅटिंग करू शकतात. क्रमांक 4 वरती त्यांना पाठवलंय परंतु एका बाजूला मनीष मांढरे यांची धारदार गोलंदाजी पुन्हा तयार. आल्या पावली चांगला फटका खेळलाय प्रशांत चौधरी यांनी. बॉलची फेकी केली जाईल. एकच सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल. तब्बल आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. या ओव्हरमध्ये मनीष मांढरे यांनी काय गोलंदाजी केली, काट कसरीचं षटक हाताळलंय. अजय यांचं कौतुक करावं लागेल. त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. ज्यांनी सतीश सनस यांना माघारी पाठवले हेच ते खेळाडू होते ज्यांनी तो बॉल टाकला होता. होम ग्राउंड होतं. मनीष मांढरे तयार होत आहेत बॉल क्रमांक 5 घेऊन. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही. निलेश पोमन मैदानाच्या आतमध्ये निश्चित फटक्यांसाठी झगडतायत परंतु आज फॉर्म मध्ये यावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. आज अशी वेळ आलेली आहे की स्वतःचं आत्मपरीक्षण हे स्वतःला करावं लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. आत्मविश्वासाने भरलेला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पायांवरती टाकलेला बॉल, एक सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे मिळते. मनीष मांढरे काय फलंदाजांना मोठ्या फटक्याची मुभा देत नाहीये. षटक क्रमांक 3चा खेळ या ठिकाणी संपला. धावसंख्या 23. प्रथम बॅटिंग करताना टीम अष्टविनायक वॉरियर्स. निलेश माफ करा, करेक्शन करूया. धावसंख्या 24 आहे. 24. निलेश पोमन बॅटिंग करतात जे सोमेश्वर वाडीचे आहेत. 9 बॉल 7 आणि आसरेगावचे प्रशांत चौधरी 1 बॉल 1. ओके, पुन्हा एकदा आपण स्कोर बोर्ड मध्ये करेक्शन करत आहोत. धावसंख्या 23च आहे याची नोंद दोन्ही संघांनी घ्यावी. चला घाई करा. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात होईल. जे गोलंदाज वापरलेले आहेत त्यांना दुहेरी षटक हाताळता येणार नाही त्यामुळे 5 फ्रेश गोलंदाज हे तुम्हाला उपयोगामध्ये आणायचे आहेत आणि त्यासाठी की काय आता ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल आणि या षटकासाठी डावकोरे आताचा पर्याय निवडलेला आहे. वाई सिटीचे खेळाडू दिग्विजय मोहिते ओव्हर नंबर आता 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. लेदर आणि टेनिसचा दोन्हीचा अनुभव गाठीशी घेऊन दिग्विजय मोहिते षटक क्रमांक 4 मध्ये येत आहेत. एक डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. वाई सिटीतील एक खेळाडू आहेत. स्पिन गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. गोलंदाजी मार्कवरतून तयार होतील परंतु एका बाजूला आता निलेश पोमन आणि प्रशांत चौधरी यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. काही मोठे फटके मध्यंतरी खेळावे लागतील. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 18 बॉलच्या पाठीमागे फक्त 23 कुठलेले आहेत. चला दादासाहेब 11 आणि रिवांश 11 आपल्यामध्ये पुढील मॅच होणार आहे. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आपली आहे याची आपण दक्षता घ्या. आजचा संपूर्ण लॉट आहे 23 धावा धावफलकावरती आहेत. 23. हे आज होणारे काही सामने आपण पाहत आहोत. आज उशिरा सुरुवात झाली. जी सुरुवात 9ला होणार होती पहिला सामना ती लगभग म्हणजे सुरुवात झाली 1:45 वाजता. 1:45 ला सुरुवात झालेली आहे म्हणजे 12:45 या पहिल्या मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिली मॅच मॉन्स्टर 11 अष्टविनायक वॉरियर्स अशी लढत आहे. परंतु या स्पर्धेबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो ना की प्रथम पारितोषिक
1,11,000, द्वितीय पारितोषिक 77,000, तृतीय 55,000 आणि चतुर्थ 44,000 अशी 4 पारितोषिकं आहेत. क्रिकेटचा दिवाळी धमाका. मालिकावीरासाठी 15,000, फलंदाज 10,000, गोलंदाज 10,000, क्षेत्ररक्षक 10,000 अशी असणारी वाई प्रीमियर लीग मंत्री चषक. आयोजक मेहनत घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने, कारण ज्या ठिकाणी ओलावा आहे त्या ठिकाणी आता भुसा टाकला जात आहे. या आयोजकांची मेहनत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचंही कौतुक करावं लागेल. काही ठिकाणी पाणी साचलं होतं, सकाळी येऊन थोडंसं पाणी बाजूला त्यांनी केलेलं आहे. आता काही ठिकाणी ग्राउंड बऱ्यापैकी सुकलेलं आहे, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे जिथे विकेट कीपर उभा राहतो तिथे थोडासा चिखल आहे, तिथे भुसा टाकला जातोय म्हणजे विकेट कीपरला चांगलं क्षेत्ररक्षण करता यावं. चला दोन्ही टीमला आपण विनंती करूया, जसा हा भुसा टाकला जाईल तसा आपण मॅचला सुरुवात करा. त्याचबरोबर आनंदजी चिरगुटे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय मकरंदबा पाटील यांचे निकटवर्तीय एक यशस्वी उद्योजक त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने. त्याचबरोबर शिवाजीराव धनवडे यांच्या ठिकाणी आगमन आहे. दादांचं दह्याडगावचे पूर्व सरपंच, आपण त्यांचंही या ठिकाणी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने आपण त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. मॉन्स्टर 11 विपक्ष अष्टविनायक वॉरियर्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. आतापर्यंत जे संघ क्वालिफाय झालेले आहेत डे क्रमांक 1 मध्ये, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. डे क्रमांक 1 मध्ये 3 पैकी 3 सामने जिंकला तो संघ होता शिवतेज बॉईज अनपटवाडी बालेगर, आणि त्यानंतर पहिल्या दिवसामध्ये द्वितीय क्रमांकावरती संघ राहिलाय, क्वालिफाय झालाय सुपर 8 साठी विद्यानिकेतन 11. परंतु कालचा दिवस जर तो आपण पाहिला असेल ना, तर कालच्या दिवसामध्ये 3 पैकी 3 सामने उपसरपंच 11 बुईन्सने जिंकलेले आहेत, सुपर 8ला क्वालिफाय झालेला आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकावरती जर कोणता संघ राहिला आहे सुपर 8 साठी क्वालिफाय होणारा चौनेश्वर 11, हे आतापर्यंत 4 संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झालेले आहेत. परंतु आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 8 साठी क्वालिफाय होईल? 2 संघ क्वालिफाय होतील. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 निलेश भैया भोसले आणि राजीव शेठ शिर्के यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेला हा क्रिकेटचा दिवाळी धमाका मंत्री चषक 2025. त्याचबरोबर मालतपूरचे क्रिकेटर सिद्धेश विरकर यांचे वडील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. त्याचबरोबर राजपुरी दादा यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. आयोजन समितीमध्ये जी मेहनत आपल्याला पाहायला मिळते आपल्याला कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे ग्राउंड सकवण्यासाठी बरेचसे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. निलेश भैया
मित्र समूहाचे आणि राजीव शेठ शिर्के मित्र समूहाचे. मॅचच्या पुन्हा सुरुवात होतीये. दिग्विजय मोहिते वाई सिटी गोलंदाजी मार्कवर तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले समोरच्या बाजूला. बॉलने घेतले भरारी. फटका आहे आता निलेश पोमन यांचा भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार. षटकार. दिग्विजय मोहिते यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती केले आक्रमण. बॉल निघाला सीमारेषा पलीकडे. निलेश पोमन यांचा हल्ला. बॉल सीमा पार. षटकार. दिग्विजय मोहिते पुन्हा तयार. कट केलाय बॉल. पॉइंटला खेळाडू आहेत. बॉल कॅरी होऊ शकला नाही. बॅकअपला खेळाडू आहेत. पॉइंटचे खेळाडू झेलसाठी गेले. बॉलची फेकी केली जाईल. 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे निश्चित प्राप्त होत आहेत. निलेश पोमन यांनी हात खोलायला सुरुवात केलेली आहे. निलेश पोमन यांनी बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केला होता आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज आउट होत आहेत. 2 धाब्या बॉलच्या पाठीमागे आपण स्कोअर बोर्ड मध्ये जोडूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या धावफलकावरती आहे 31 धावा 3 गडी बाद. दिग्विजय मोहिते गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अक्षय पिसाळ बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 5 वरती दिग्विजय मोहिते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर आहेत आसरे गावचे प्रशांत चौधरी. या खेळाडूकडे आक्रमकता आहे परंतु समोर एक अनुभवी गोलंदाज दिग्विजय मोहिते. बाहेर काढलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर डॉट आलाय. दिग्विजय मोहिते यांच्याकडे लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. त्यांचा टान्स रिदम तुम्ही पाहिली. गोलंदाजी करणे शैली पाहिली तर निश्चित या बाबींकडे पाहताना आपल्याला निश्चित लक्ष देऊ शकतं की लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. परंतु प्रशांत चौधरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आसरे गावाकडून अनेक वेळा आघाडीच्या जोडीमध्ये त्यांनी बॅटिंग केलेली आहे परंतु आता मधल्या फळीमध्ये बॅटिंग करतायत. आतापर्यंत बॅटिंग करताना 2 बॉल खेळलेले आहेत. 1 बनवलेली आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रशांत चौधरी एक युवा आक्रमक फलंदाज. टप्पा पडल्यानंतर कमी गतीचा बॉल बाहेर काढलाय. प्रशांत चौधरी यांना बांधून ठेवणारा बॉल. नॉन स्ट्रायकर एंडला पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. वाईट प्लस फलंदाज रनआउट. प्रशांत चौधरी माघारी. एका बाजूला अष्टविनायक वॉरियर्स या टीमची विकेटची पतझड सुरू आहे. पार्टनरशिप हवी आहे. ती पार्टनरशिप बनत नाहीये. कमी गतीचा बॉल शरीरापासून बाहेर काढला परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला कारण एका बाजूला अक्षय धावत आले होते आणि तो कॉल प्रशांत चौधरी यांनी फार उशिरा स्वीकारला आणि पहा पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकले नाही आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलं आणि पंचांनी सांगितलं की फलंदाज हा धावचीच्या स्वरूपामध्ये आउट आहे. 32 वरती 4 अशी स्थिती आहे अष्टविनायक वॉरियर्स या टीमची. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मांढरदेवचे राहुल वानखेडे येत आहेत. एका बाजूला अक्षय पिसाळ पांडेवाडी पैलवान आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये अष्टविनायक वॉरियर्स या टीमसाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. दिग्विजय मोहिते बॉल क्रमांक 4. फटका लॉंग ऑनला खेळला. खेळाडू वेगाने जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉलची फेकी केली आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न आणखीन एकदा फसलेला आहे. आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. राहुल वानखेडे यांनी एकही बॉल खेळला नाही. डायमंड डकचे शिकार झालेले आहेत. माघारी येत आहेत. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे घेतली जाईल. दुसरीसाठी धावले परंतु धाव पूर्ण होऊ शकली नाही आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी येत आहेत. म्हणजे फलंदाज एकही बॉल न खेळता माघारी आला तर त्याला डायमंड डक म्हणतात. असे बरेचसे प्रकार आहेत. गोल्डन डक, सिल्वर डक, ब्रॉन्झ डक, डायमंड डक, रॉयल डक, लाफिंग डक, पेअर डक आणि किंग पेअर डक असे 8 प्रकार आहेत क्रिकेटमध्ये. तुम्ही कोणत्या बॉलवरती आउट होता त्यानुसार हा प्रकार जोडला जातो. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अनिकेत वाघमारे. 5 फलंदाज गमावलेले आहेत अष्टविनायक वॉरियर्स टीमने. धावसंख्या 33.
बॅटची कडा, यष्टीरक्षक बॉलच्या खाली, आणखीन एक फलंदाज माघारी. दिग्विजय मोहिते. सुरुवातीचा काही बॉलचा काळ थोडासा खडतर होता, परंतु जोमाने कमबॅक केलं. अनेक फलंदाज माघारी पाठवले आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि फलंदाज आउट होऊन माघारी. अक्षय आउट होऊन माघारी जात आहेत. आज नावाप्रमाणे बॅटिंग करू शकलेले नाहीयेत आणि मनीष मांढरे यांनी तो झेल पूर्ण केला. आणखीन एक फलंदाज कोसळतोय. थोडीशी दायनीय अवस्था अष्टविनायक वॉरियर्स या टीमची. हा संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. संकटातून आणि अडचणीच्या पेचामधून फलंदाजांना मार्ग काढावा लागेल. षटकातला शेवटचा बॉल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक या शेवटच्या बॉलसाठी. आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि अखेरकार बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अभि यांनी क्रमांक 8 वरती येताना आपली प्रतिभा सिद्ध केली आहे आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या वाढवणारा षटकार अभि यांच्या बॅटमधून. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला आता महत्व उरलेलं नाही. तुम्ही संघासाठी धाबा किती कुटताय याला महत्व आहे. आणि अभि यांनी या शेवटच्या बॉलवरती जो फटका खेळलाय त्या फटक्याने आता धावसंख्येला आता महत्व प्राप्त होत आहे, कारण धावसंख्या पुढे चालली आहे आणि धाबा धावफलकावरती आलेले आहेत. 4 षटकांच्या अखेरीस 39 धावा, 6 गडी बाद. करंट रन रेट आहे 9.75. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की या सरासरीने जर अष्टविनायक वॉरियर्सने धावा कुठल्या तर 49 पर्यंत मजल मारेल. परंतु हीच ती खेळपट्टी आहे ज्या खेळपट्टीवरती पहिल्या दिवशी 133 धावा बनलेल्या आहेत. गोलंदाजी मार्गवरती आसरे गावाचा पर्याय निवडलेला आहे रमेश सनस. ओव्हर नंबर 5. बॅटिंग मध्ये अनिकेत, अभिषेक ही जोडी. शेवटचे 6 बॉल. आक्रमण केलंय या बॉलवरती. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान बॅटिंग करताना अनिकेत यांचा अष्टविनायक वॉरियर साठी होता. 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. काय फटका खेळलाय. जबरदस्त टोला निघालाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावींसाठी. आता हे दोन्ही फलंदाज जे आहेत ना, अनिकेत आणि अभि, काय आक्रमण केलंय. आज मोठ्या मंचवरती मोठा पंच मारावा लागेल. रमेश तयार. कट केलाय बॉल चांगल्या प्रकारे. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव प्राप्त होईल. थोडीशी गडबड झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. ही सी संधी आहे. जर तुम्ही या ऑर्डरमध्ये येऊन चांगली बॅटिंग करता तर येणाऱ्या सामन्यांमध्ये तुम्हाला प्रमोट देखील केलं जाऊ शकतं. त्यामुळे जे खेळाडू क्रमांक 7, 8, 6, 9 वरती येतात अशा खेळाडूंनी जर येऊन चांगली बॅटिंग केली तर येणाऱ्या कालखंडामध्ये ते आपल्या वरच्या क्रमवारीमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. आणि त्या संधीचं सोनं या 2 खेळाडूंनी आतापर्यंत केलेलं आहे. शेवटचे 4 बॉल बाकी. रमेश सनस एक भेदक गोलंदाज आसरे गावचे. शप्पा लावून खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या मिनिट पर्यंत बॅटला घेऊन पोचू शकले नाही. एक सिंगल धाव आलेली आहे. बाईकच्या माध्यमातून पंच ठिकाणी कळवतायत. धावा कशाही येऊत परंतु अष्टविनायक वॉरियरसाठी धावा येणं महत्वाचं. गरकन गिरकी घेतली होती. गुडघ्यावरती खाली बसले होते परंतु वेळेची अचूकता साधता आली नाही. रमेश सनसने डावपेच उधळून लावले. एक धाव खर्च केली लेग बाईच्या माध्यमातून. शेवटचे 3 बॉल. चला टॉससाठी या. बॅटची आतली कडा आहे का? हो. आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं पतन. 7वा फलंदाज कोसळलाय. अष्टविनायक वॉरियर्सला धक्का क्रमांक 7वा लागलाय. 48 वरती 7. आणखीन एक फलंदाज माघारी. अभिने प्रयत्न चांगले केले. एक जो षटकार त्यांच्या बॅटमधून आला हा फार महत्वपूर्ण होता. माघारी चाललेले आहेत. दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल या ठिकाणी पूर्ण केलेला आहे यष्टीरक्षकाने. आता 2च बॉलचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता विजय पाटणे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत क्रमांक 9 वरती.
फटका खेळलाय, बॉल निघालाय सीमा रेषेच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये विजय पाटणे आले आणि बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या फटक्याची झलक वाढतंय धावफलक. बॉल सीमा पार, षटकार. विजय पाटणे यांनी आपली प्रतिभा दाखवलेली आहे. बॅटिंगमध्ये येऊन क्रमांक 9 वरती आले आणि 9 वरती येणारा फलंदाज षटकार मारतोय. म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा आपण विचार करू शकतो. चांगलं कौशल्याचं सादरीकरण. रमेश सनस निघालेत पुन्हा एकदा. हा बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली बनतील का प्रेक्षक? आणि हो, बनलेत प्रेक्षक. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. विजय पाटणे यांनी 2च बॉल खेळले आणि तेही सीमारेषेच्या पलीकडे पाठवले. 9व्या क्रमांकावरती येऊन काय खेळ केलाय विजय पाटणे यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 60 धावा धावफलकावरती. विजय पाटणे यांचं कौतुक करावं लागेल. काय बॅटिंग केली. 9व्या क्रमांकावरती येऊन तुफानी खेळ केलाय. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. 60 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावांचं टार्गेट. विजय पाटणे शेवटचे 2 बॉल. काय बॅटिंग केली, तुफानी खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. चला आपण टॉस करत आहोत आणि टॉस मध्ये आपण या ठिकाणी दोन्ही कॅप्टन्सला आमंत्रित करत आहोत. या रिवांश 11 चे कॅप्टन आलेले आहेत. दादासाहेब स्मृती 11 आपले कॅप्टन पाठवा. संपूर्ण डाव आपण पाहत आहोत. बॅटिंगमध्ये निलेश पोमन, सोमेश्वरवाडीचे खेळाडू आले होते. 11 बॉल 15 बनवल्या. आसरेगावचे सतीश सनस 5 बॉल 12. त्यानंतर विजय यांनी काय बॅटिंग केली. 2च बॉल 12 कुठल्या. अनिकेत 3 बॉल 8. गोलंदाजीमध्ये अजय यांचं कौतुक करावं लागेल, कारण अजय यांनी महत्वाची विकेट सतीश सनसांची टिपली. 1 षटक हाताळलं, 13 दिला, 1 गडी गारद केला. रमेश सनस 20 धावा दिल्या, थोडेसे महागडे राहिले आज. आणि मनीष मांढरे अवघ्या 3 धावा दिल्या. दिग्विजय मोते 16 दिल्या, 1 गडी गारद केला. आपण करूया टॉस. चला आपण नाणेफेकीचा कौल करूया. 2 टीम मध्ये महत्वपूर्ण मॅच यानंतर आपल्या भेटीला येत आहे. दादासाहेब स्मृती 11, निलेश दादा माने, किरण दादा कांबळे आणि त्यानंतर विनोद दादा पिसाळ यांच्या मालकीचा संघ आहे. रिवांश 11 अजित वरे साहेब आणि महेशभाई वाडकर यांच्या मालकीचा असणारा संघ. आपण टॉस करूया. मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. या शिवाजीराव दादा धनावडे दह्याडगावचे पूर्व सरपंच, त्यांच्या शुभासे हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. त्यांच्या शुभासे आपण हा टॉस करत आहोत. आपण आता टॉस करूया. दादासाहेब स्मृती 11 बावधन आणि रिवांश 11 कोण आवाज येणार? ओके, रिवांश 11 नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. काटा आणि आलेला आहे छापा. दादासाहेब स्मृती 11 ने टॉस जिंकलाय. टॉस जिंकताय, काय घेताय? आम्ही बॉलिंग करणार. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताय. या खेळपट्टीवरती कोणत्याच धावसंख्येची हमी देता येणार नाही. तो विजयासाठी चांगला असेल. काय वाटते, कुठपर्यंत रोकाल? 50 पर्यंत रोखण्याचा ट्राय करू. किती उत्कंठा होती या स्पर्धेला खेळण्यासाठी? आपल्या भावना कशा आहेत? खूप एक्सायटेड आहे. मागच्या वर्षी पण खेळलो आणि मुंबईमध्ये पण खेळलो. मजा येते आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे प्लेयरसाठी. आणि खूप धन्यवाद निलेश भैया भोसले आणि राजू शिर्के यांचा, की सगळ्या प्लेयर्सला एवढी मोठी संधी देतात आणि टॅलेंट शोकेस करायचा चान्स देतात. दादासाहेब स्मृती 11 या संघाची बांधणी कशी आहे? किती ऑलराऊंडर, किती बॉलर, किती बॅट्समन आहेत? 2-3 बॅट्समॅन, 2-3 ऑलराऊंडर, 2-3 बॉलर. ठीक आहे. म्हणजे सर्व गोष्टींचा समतोल दादासाहेब स्मृती 11 ने साधलेला आहे. आपण रिवांश 11 वरे साहेब, तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? मी क्षेत्ररक्षण केलं असतं, कारण जे क्लायमेट पाहता समोरच्या संधी देऊन ते किती कमीत कमी धावा रोखून पुढे आम्ही जिंकायचा प्रयत्न केला असता. पण आता टार्गेट द्यायचं आहे तर एक चांगलं टार्गेट द्यावं लागेल. एक 60-70 रनांचं टार्गेट जरी दिलं तरी मला वाटतं की वातावरणानुसार ते खूप आहे. बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत. गावी स्पर्धा होते, वाई प्रीमियर लीग, मंत्री चषक. आपल्या भावना कशा आहेत?
नक्कीच निलेश शेठ आणि निलेश भैया आणि राजू शेठ यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. कारण जसा का दसरा गेला की पूर्ण वाई तालुक्याला एक वेध लागतं की महागणपती चषक. दरवर्षी आपलं नाव चेंज होतं. WPL वाई प्रीमियर लीग सेम आहे. महागणपती चषक यावर्षी मंत्री चषक, आबा मंत्री झाल्यामुळे मंत्री त्यांच्या नावानं केलेलं आहे. परंतु सर्व खेळाडू वाट बघत असतात. कोणाचाही सराव झालेला नसतो तरीही एवढ्या छान पद्धतीनं खेळतोय. म्हणजे वाई तालुक्याचं क्रिकेट आता थोडं पुढं जात चाललेलं आहे. तुमच्या संघाची बांधणी कशी आहे? किती ऑलराऊंडर, किती बॉलर आणि किती बॅट्समन? चिरगुटे साहेबांचं एक नाव राहिलं आहे माझं अनावधानानं. तेही मला वाटतं 3 दिवस स्पर्धेला सकाळी उपस्थित राहत आहेत संध्याकाळपर्यंत. आणि मी तर म्हणतो जिल्हाध्यक्ष आता ज्या निवडणूक आहेत त्यांना तिकीट मिळावं. म्हणजे बाकी मला माहीत नाही कोणी नाराज व्हा. जे आहे ते मी जाहीर बोलतो आहे. मला काही प्रॉब्लेम नाही. मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे. माझ्या संघाची बांधणी बरोबर झाली. 7 बॉलर आहेत, 5 ते 6 फलंदाज आहेत आणि 3 ते 4 गोलंदाज तर माझे खूप उत्कृष्ट आहेत. सचिन मोहिते, महेश वाडकर आणि वैभव वाडकर. तुम्हालाही मॅचसाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे. आपण दादासाहेब स्मृती 11 शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलेला आहे दादासाहेब स्मृती 11ने. त्यांनी सांगितलंय की आम्ही गोलंदाजी करत आहोत. रिवांश 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. परंतु आता इथून पुढे सत्र क्रमांक 2 मध्ये 61 धावसंख्येचा डोलारा कशा प्रकारे सांभाळला जाईल या आपण करूया आवाजामध्ये फेरबदल. आणि या सेकंड इनिंगचं धावतं वार्तांकन आपण ऐकूया अनिकेतजी कामटे सरांच्या माध्यमातून. मॉन्स्टर 11 वर्सेस अष्टविनायक वॉरियर्स अशी मॅच मैदानामध्ये रंगलेली आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम मनीष मांढरे यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कळवला आणि आता रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 12.20 आहे. 30 बॉल आणि 61 धावांची आवश्यकता आहे. परंतु आजचा दिवस जर पाहिला तर थोडंसं वातावरणामध्ये बदल झालाय जरूर. मॉन्स्टर 11 संघासाठी सलामीची जोडी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आयकॉन प्लेअर मनीष मांढरे आपल्याला पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग एंडवरती सुरूर गावचा खेळाडू सूरज मोहिते. अल्पावधीमध्ये या 2 हंगामामध्ये या खेळाडूची सातत्यपूर्व चर्चा आहे. त्यामध्ये WPL असेल, गाववाईज क्रिकेटमध्ये सुरूर प्रीमियर लीग असेल किंवा शिवशक्ती संघासाठी आणि कॉर्क क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट असा चांगला ताळमेळ. पंचांचा फायनल डिसिजन होतोय. पहिला बॉल जगन्नाथ बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्याच बॉलवरती हवाई हल्ला. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम सूरज यांच्या बॅटमधून आलेला पहिलाच आगाज. जबरदस्त टोला. सध्याच्या घडीला वाई तालुक्यामध्ये किंवा सध्याच्या घडीला सुरूर गावामध्ये सगळ्यात फॉर्मला कुठला खेळाडू असेल तर सूरज मोहितेचं नाव सातत्यपूर्वक घेतलं जातं. आणि पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. चांगलं आक्रमण. सहा धावा विदाऊट लॉस ऑफ एनी विकेट. सूरज मोहिते पहिल्याच बॉलवरती चांगल्या पद्धतीनं आपल्या धावफलकाला पुढे नेत आहेत. आणि त्यानंतर सतीश यांची रणनीती चालू झाली आहे. कशा प्रकारे कमबॅक करतील जगन्नाथ पाहायचंय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 30 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. कोणती धाव मिळणार नाही. कमबॅक केलं जाते किंवा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना अलॉंग द कार्पेट खेळला जरूर, परंतु त्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होते. जगन्नाथ मांढरे यांचा विचार केला तर सोमेश्वरी वाडी गावचं क्रिकेट गाजवलेलं आहे आणि सातत्यपूर्व गव्वाईज क्रिकेट आणि नवी मुंबई परिसरातलं क्रिकेट गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर पंचांकडे इशारा. थर्ड अंपायरचा डिसिजन काय असेल पाहायचंय. मनीष मांढरे डेंजर एंडला होते आणि ती विकेट पणाला लागली आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे.
मंत्री चषक 2025 रिव्ह्यू पाहिला जातोय. थर्ड अंपायर टीम आमची रेडी आहे. मनीष मैदानामध्ये कॉन्फिडंट वाटतायत जरूर, परंतु थर्ड अंपायरचा डिसिजन येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेला, त्यानंतर विजय यांनी तो बॉल थांबवताना थोडे फंबल झाले, एक सिंगल यस नो वेट झाले. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडवरती पोहोचत असताना घाटामध्ये सुरक्षित आहेत का हे पंच या ठिकाणी पाहत असताना मंत्री चषकाचा दिमागदार आणि दर्जेदार पर्व मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं इट्स अ नॉट आउट. आउटसाइड द ऑफस्टंपच्या बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न. एक चांगला बॉल हाताळला जगन्नाथ यांच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील बॉल वळण घेतलं आणि पहिलाच बॉल फेस करत असताना मनीष यांनी कोणती जोखीम घेतली नाही. बॅट फेस ओपन केला नव्हता. त्यावेळेस खूपचा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. बॉल सीमारेषा ओलांडून 4 धाव्यांसाठी दिल स्कूप. चौकार. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये. थर्ड अंपायर रिव्ह्यू फॉर ऍक्शन. जगन्नाथ यांच्या ऍक्शनला पुन्हा एकदा रीड केलं जाईल. अकरा धावा धावफलकावरती लागत आहेत. 11 रन्स ऑन द बोर्ड. थर्ड अंपायर पॅनेल अर्थात जय पवार पॅनेल आणि त्यांच्या माध्यमातून तो रिव्ह्यू घेतला जातोय. एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगणार, त्यामध्ये मात्र शंका नाही. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अष्टविनायक वॉरियर्स हाही संघ तगडा आहे. समोर गणेश शेठ अनपट यांच्या मालकीचा संघ असणार आपण पाहत. काय सर? येस, पंचांचा फायनल डिसिजन येतोय. इट्स अ नो बॉल. 5 त्या धावा ऍड केल्या जातील. नवीन बॉलर आपल्याला शोधावा लागेल. स्पीड घ्या. आडवा बॅटने खेळला. इसको लगा डाला तो लाईफ झिंगल आला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. लांब लचक फटका मनीष मांढरेच्या बॅटमधून आलेला देखना प्रहार. सिक्सर. स्कोर कार्ड वरती बरेचसे करेक्शन केले जातील. पहा, या आधीचा बॉल नो आला. पेनल्टीच्या 5 धावा प्लस चौकार आणि हा षटकार, त्यामुळे धावफलक उंचावतोय. धावफलकावरती टोटल धावा लागतायत 23 धावा. पुन्हा एक आडवा बॅटने खेळला आहे. हाही बॉल सीमारेषा ओलांडून फरार होतोय.
आणि याही बॉलवरती चौकार येतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये चालू झालेले आहे आणि चौकाराच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर बोर्डवरती धावा लागत आहेत. 27 धावा. एका बाजूला मनीष आहेत, दुसऱ्या बाजूला सूरज आहेत. सूरज यांच्या माध्यमातून देखील एक जबरदस्त षटकार खेळला गेला. मनीष यांच्याकडून एक षटकार, एक चौकार आणि धाव फलकाला चांगला आकार आलाय. 2 चौकार आलेत मनीष यांच्याकडून, तर 2 षटकार आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. नो बॉल देखील आला. टोटल 27 धावा म्हणजे एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये टीम मॉन्स्टर 11 अर्थात आयकॉन प्लेअर, कॅप्टन प्लेअर मनीष मांढरे मैदानामध्ये चांगल्या पद्धतीनं सुरुवात केली आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये टीम अष्टविनायक वॉरियर्स या संघाचा विचार केला ना तर झुंज द्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल. इथून पुढे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला कमबॅक करावा लागेल, कारण प्रत्येक रन, प्रत्येक बॉल 24 बॉल आणि 34 समीकरण अजूनही मॅच ऑन आहे. हारा वही जो लढा नाही असं म्हटलं जातं. लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. केवळ आप ही नहीं संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए बहुतों ने इसका मजा चखा है. सातारा जिल्हा, वाई तालुका, शूरवीरांचा जिल्हा, शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि या भूमीमधली वाई प्रीमियर लीग महत्वाचा सामना. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 राहुल वानखेडे, प्लेअर फ्रॉम मांढरदेव. अडवा बॅटनं स्ट्रोक खेळा, बॉल हवेमध्ये उंच उभा राहिला. क्षेत्ररक्षक येतोय, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल का, पाहिजे पाण्याचा अडथळा. अशा परिस्थितीमध्ये डबक्यामध्ये कॅच कॅरी केलाय. वा भाई वा, जबरदस्त कॅच मैदानामध्ये जगन्नाथ मांढरे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघाला समर्पण दिलं जात आहे. अगदी पाण्यामध्ये फुटबॉल स्टाईल थोडेसे अडखळले देखील आणि त्यानंतर शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली, नजर रोखून धरली आणि वेल कॅच फिनिश, सेफ अँड इन टू द बास्केट. पहिला झटका, सूरज बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, जे वाई सिटीचे आहेत, दिग्विजय मोहिते. येणारे 23 बॉल आणि 34 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राईक वरती दिग्विजय मोहिते यांना आपण पाहतोय. सातत्यपूर्व या ग्राउंडवरती मोठे टुर्नामेंट खेळत असतात, लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. समोर राहुल यांच्याकडे प्रतिभा आहे. राहुल व्हेरिएशन करण्यासाठी जाणले जातात. दोन्ही बाजूला बॉल टर्न करण्याची कला अवगत असणारे खेळाडू राहुल वानखेडे. हा बॉल समोरच्याच दिशेने खेळला, फक्त प्लेस केला, दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक येथील बॉलला फील्ड करतील, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एक धाव देखील आता महत्वाची झालेली आहे मॉन्स्टर 11 साठी, कारण एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग झाली आहे मॉन्स्टर 11 संघाची. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होताच सूरज यांची महत्वाची विकेट जरूर आली आहे, परंतु मनीष जोपर्यंत आहे तोपर्यंत संपूर्ण संघ निर्धास्त आहे. ओहो, परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त यॉर्कर. रिप्लेच्या माध्यमातून हा बॉल पुन्हा एकदा पाहूया. परफेक्ट यॉर्कर यार. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु राहुल यांना माहिती आहे बऱ्याच वेळेला एकमेकांच्या विरोधात खेळत. पठार विभाग असेल, मांढरदेव परिसर असेल, दोन्ही खेळाडू एकाच गावातले आहेत आणि दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून गावासाठी दोन्ही खेळाडू एकत्र ओपनिंग करत असतात. परंतु मैदानामध्ये आता राहुल बॉलिंगच्या भूमिकेमध्ये तर समोर मनीष बॅटिंगच्या भूमिकेमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट, फसतोय प्रयत्न, क्लास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल यांनी मात्र आतापर्यंत एकच धाव खर्च केली, एक महत्वाची विकेट घेतलेली आहे, 4 बॉल डिलिव्हर केलेत आणि संघर्षाच्या परिस्थितीमध्ये संघासाठी धावून आलेत. स्कूपचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तर रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते.
चतुराई दाखवली आहे मनीष मांढरे यांनी, कारण मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना त्यांनी पाहिलंय सूरज यांचा स्ट्रोक दमदार होता, परंतु या वातावरणामध्ये स्ट्रोक क्लिअर होऊ शकला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र मनीष यांच्याकडून कलात्मक फटके खेळण्याचे प्रयत्न आहेत. आडवा बॅटनं प्लेस केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजनमध्ये, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. अगदी यष्टीरक्षक धावत आले बॉलपर्यंत. सतीश शेवटपर्यंत मॅच न सोडणारे खेळाडू म्हणून सतीशांना पाहिलं जातं. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरच्या अखेरीस. 30 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगलेली आहे. वाई प्रीमियर लीगचं दर्जेदार पर्व, मंत्री चषक 2025, क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा. करंट रन रेट 15चा, एक चांगला करंट रन रेट आहे. रिक्वायर्ड रन रेट 10.30चा. अजूनही मॅच संपली नाही. 18 बॉल आणि 31ची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती सतीश, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. यावेळेचा बॉल कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, कॅच ड्रॉप. जे पुरेपूर जाळं अंथरलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकू शकले नाहीत, परंतु ज्या पद्धतीनं सतीशांचं कौतुक करावं लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं कट झाला, स्विंग झाला आणि तो स्ट्रोक खेळायला मजबूर केलं दिग्विजयांना, आणि तो स्ट्रोक खेळल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाची साथ लाभलेली नाहीये. आणि आता कॅचचा उपद्रव काय असेल. डबा बॅटनं फक्त दिशा दाखवली जाते. क्षेत्ररक्षक आले तर वाऱ्याच्या वेगानं एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1-7 कहाणी आगे. दोन बॉल आणि 2 सिंगल मैदानामध्ये पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना यावेळेसचा बॉल टप्पा पडला. वाईड +1 बाउन्सचा इशारा येतोय पंचांचा. अतिरिक्त उंची होती. 1 बाउन्स प्लस वाईड मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. एक्स्ट्रा धावा आता न पडवणाऱ्या आहेत टीम अष्टविनायक वॉरियर्ससाठी. स्ट्रोक फर्स्ट बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आहेत विजय, पकडला जाईल कॅच. पुन्हा एकदा जीवनदान जरूर मिळालं, परंतु यावेळेस मात्र जीवनदान मिळणार नाहीये. सतीशांना सफलता मिळेल. दिग्विजय मोहिते बॅक टू डगआउट. पंधरा बॉल आणि 28ची गरज. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे. आतापर्यंत सतीशांनी 3 बॉल डिलिव्हर केले, त्यामध्ये 1 विकेट मिळालेली आहे. 1 वाईड देखील आला, परंतु अजूनही येणारे 3 बॉल महत्वाचे असतील. नवीन बॅटर प्लेअर फ्रॉम मांढरदेव, स्वरूप पोळ. बॅकफुटवरती आले, कट केला, दिशा दाखवली, फक्त सन्मान दिला जातोय चांगल्या बॉलला. पहिलाच बॉल फेस करत असताना एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक वरती आता मनीष आलेत, ज्यांनी 8 बॉलमध्ये 16 धावा बनवलेल्या आहेत. एका बाजूला मॉन्स्टर 11चे आयकॉन तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक 11चे आयकॉन. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. ओव्हर शॉट यार, ऑन साइडला खेळला, भिरकावून दिलाय, फक्त दिशा दाखवलीये. रचनात्मक फटका, यासाठी मनीष जाणले जातात. चौफेर फटकेबाजी केली जाते. मिस्टर 360. टप्पा पडला, बॉल येऊ दिला, वेट केला, पिक केला आणि ऑन साइडला फक्त दिशा दाखवली लॉंग लेगच्या दिशेनं. अप्रतिम स्ट्रोक.
एक सिंगल कंप्लीट केली ज्याने स्ट्राईकवरती स्वतः थांबतील मनीष. 3 षटकांचा खेळ संपला. 41 धावा धावफलकावरती येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 20 ची गरज. 61 धावांचं लक्ष आहे. 12 बॉल 20 ची गरज मॅच जिंकण्यासाठी असणार आहे. परंतु आता बॉलिंगमध्ये विकल्प कोण असतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. बारा बॉल आणि 20 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती निलेश पुमण मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. सोमेश्वरी वाडी गावचे खेळाडू आहेत. पठार विभागातलाच खेळाडू आहे. समोर मनीष मांढरे जे मांढरदेवचे आहेत, आयकॉन प्लेयर. सातत्यपूर्व सातारा प्रीमियर असेल, वाई प्रीमियर लीग असेल आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अशा मोठ्या टुर्नामेंट खेळलेल्या आहेत. मुंबईला देखील आणि सातारा जिल्ह्यामध्ये देखील या खेळाडूंना आपला नावाचा डंका वाजवला आहे. तर यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सतीश सनस आहे जो मास्टर माइंड खेळाडू आहे. दोन खेळाडूंमधलं तगडं युद्ध. आडवा बॅटने खेळा. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा बॉल 1 बाउन्स सीमारेषा ओलांडून चाललाय. 4 धावांसाठी येतोय मनीषांचा ब्रँडेड हिट, बिग हिट, चौकार. या चौकारानंतर मनीषांचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला असेल. आता निलेश पोमण यांना कमबॅक करावा लागेल, त्यासाठी व्हेरिएशन गरजेचं आहे. परंतु ज्या पद्धतीनं मनीष मैदानामध्ये कॉन्फिडंट आहे, आत्मविश्वास साफ दिसतोय देहबोलीतून. समोरच्या दिशेने गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतायत प्रेक्षक. हे खेळ नाही जनाब, अब खिलवाड कर रहे हैं. फक्त गॅप शोधले जात आहेत आणि हा खेळ फक्त शक्तीचा नाहीये तर युक्तीचा देखील आहे. या पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक खेळाडू षटकार खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले, तिथे डॉट देखील आले. मनीषांनी मात्र कलात्मक फटकेबाजी केली आणि गॅप शोधले आणि गॅप शोधून धावफलकाला पुढे नेलं. आणि आता 10 बॉल 12 ची गरज. यावेळेस घुटना टेक, सिक्सर देख, फॅब्युलस, फॅन्टॅब्युलस. व्हाट अ शॉट यार, डिलिशियस स्ट्रोक. मनीष मांढरे यांचा बिग हिट षटकार. सामन्यातली संपूर्ण हवा काढून घेणारा हा षटकार आहे. मनीष मांढरे नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतोय. मांढरदेवचा वाघ मैदानामध्ये दहाडतोय. रिव्हर्स अटेम्प्ट, फ्लॅट सिक्सर. मॅच फिनिश. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये सामना फिनिश करत असताना मनीष मांढरे जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली. चौफेर फटकेबाजी, लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, लॉंग लेग असेल, रिव्हर्स असेल, कव्हर्स असेल, मिड विकेट, अशा सगळीकडे वॅगनविल या खेळाडूचं फिरलं आणि धाव फलकाला 3.5 ओव्हरमध्ये संपवलं. 61 धावांचं लक्ष या ठिकाणी मनीषच्या मॅचमधून पूर्ण झालेलं आहे. दोन्ही संघांचं मनापासून अभिनंदन, दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा पुढील मॅचसाठी. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटून उठेन उद्या नव्याने, कारण हे सामर्थ्य नाशवंत नाही. नेक्स्ट मॅच दादासाहेब स्मृती 11
आपल्याला विनंती आहे आपण लगेच